नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते। पुढची बातमी, अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला। लोकेश राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जाडेजानं दमदार शतकं ठोकली, त्यामुळे भारतानं दुसऱ्या दिवस अखेर 5 बाद 448 धावांचा डोंगर उभारला। लोकेश राहुलने 100, ध्रुव जुरेलने 125 तर रवींद्र जाडेजानं नाबाद 104 धावांची खेळी केली। जुरेल आणि जाडेजानं 5व्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी साकारत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली। दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जाडेजा 104 तर वॉशिंग्टन सुंदर 9 धावांवर खेळत होते। भारताकडे सध्या 286 धावांची भक्कम आघाडी जमा आहे। राज ठाकरेंचे वडील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत। कात्रज भागामध्ये सरहद्द संस्थेकडून या स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे। श्रीकांत ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे सख्खे काका। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना हे अनोखं उद्घाटन देखील पार पडणार आहे। यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे। मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नीना कुलकर्णींना हा पुरस्कार देण्यात येतोय। 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनाचं औचित्य साधून हा पुरस्कार वितरित केला जाईल। राज्यातल्या 394 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश झालेला नाही। शून्य प्रवेशाच्या 394 शाळांपैकी 37 शाळा पुणे जिल्ह्यातल्या आहेत, तर मुंबई आणि उपनगरातल्या 27 शाळांमध्ये यंदा एकही प्रवेश नाहीये। सर्व शाळांमध्ये प्रवेशांची नोंद झालेला भंडारा हा एकमेव जिल्हा आहे। राज्यातल्या जवळपास 8,000 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी प्रवेश झालेले आहेत। यंदा 1,08,000 शाळांमध्ये 2,12,00,000 प्रवेश झाले। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर 13 ऑक्टोबरपासून हे आंदोलन करण्यात येईल। कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी ही माहिती दिली। पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश झाला। आकाश काशीकेदार असं सर्पदंश झालेल्या तलाठ्याचं नाव आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यामधल्या धनेगाव या ठिकाणी ही घटना घडली। गवतामध्ये बसलेल्या सापावर त्यांचा पाय पडला आणि सापानं दंश केला। काही वेळानं त्यांना भोवळ येऊ लागली आणि त्यामुळे आपल्याला सर्पदंश झाला हे त्यांच्या लक्षात आलं। दरम्यान संबंधित तलाठ्यावर शेतकऱ्यांनी उपचार करण्यासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं। पायी धावपळ करत रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं। लातूरमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। याचा मोठा परिणाम लातूरच्या बाजार समितीतल्या शेतमालाच्या आवकवर झालाय। सणाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये दरवर्षी होणाऱ्या आवकच्या तुलनेमध्ये यंदा जवळपास 70 ते 80% घट झाली आहे। साधारणपणे दररोज 4 ते 5 हजार क्विंटल इतकी आवक बाजारात होत असते, मात्र आता केवळ 400 ते 500 क्विंटल इतकीच आवक सुरू आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर सरकारनं चांगल्या आणि हलक्या प्रतीच्या सोयाबीनची हमी भावानं खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होती। आवक तर साहजिकच पावसामुळे आवकेला विलंब होणार आहे आणि जो पीक आहे तो 22% ह्या पावसामुळे निश्चितच 25% पीक मार खाणार आहे आणि येणारा मारा जागी येणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळणार नाही। पुढची बातमी आहे पैठणमधून। पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्याचा भीम पराक्रम समोर आलाय।